मन लावून मान. त्यामुळे बाबांना जाऊन सॉरी म्हण, त्यांना सांग की परत असं नाही होणार. ठीक आहे? सॉरी म्हणू मी त्या रावणाला? तेजस, नो चान्स. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, क्रिकेट तर मी खेळणारच आहे, बाय हुक और बाय कीर्तने. पहिल्या बॉलला दांडी गुल होईल तुझी. ए चान्सच नाही या, इम्पॉसिबल. अगं यॉर्कर असो बाउन्सर, प्रत्येक बॉल सिक्सर. मग काय म्हणत होता तेजस? तो क्रिकेट कोचिंग साठी पैसे मागत होता. दिले नाहीस ना तू? नाही ग आई, पण आपल्याला त्याचं क्रिकेट लवकरात लवकर सुरू करायला हवं, नाहीतर दिवसेंदिवस तो जास्त चिडचिडा होत जाईल. ऐक ना, तू बोललीस का त्याच्याशी? अगं त्याला पहिले बाबांना सॉरी म्हणू दे ना, मग मी बोलेन त्याच्याशी. मी तेजस बद्दल नाही, कार्तिकशी बोललीस का असं विचारतीये. कार्तिकशी? खरं खरं सांग. आई तुला माहितीये की मी कधीच खोटं बोलत नाही. म्हणजे मी भेटले त्याला, बोलले त्याच्याशी, पण काहीच उपयोग झाला नाही. का? अगं म्हणजे त्याला असं वाटतंय की मी त्याला वाचवलं म्हणजे मला तो आवडतो. पण तेच सांगायला गेली होतीस ना त्याला. अगं हो, मी 100 वेळा सांगितलं त्याला, पण त्याला असं वाटतंय की मी बाबांना घाबरतेय म्हणून मी त्याला असं सांगते. अवघड आहे बाई या मुलाचं. आई तो ना जरा अतिच आहे माहितीये, म्हणजे असा हिरो समजतो स्वतःला, त्याच्यावर कोणाचा कंट्रोलच नाहीये. पण तुझा आहे ना कंट्रोल स्वतःवर? आई तसं नाही ग, पण या वयामध्ये आपलं आपल्यालाच कळत नाही की आपण काय वागतोय, काय बोलतोय. कुणी आपलं थोडं जरी कौतुक केलं ना तर आपल्याला खूप छान वाटतं. म्हणजे तू किती छान ड्रेस घातलाय, तू किती छान बोलतेस, अशा छोट्या छोट्या कमेंट्स आहेत ना, त्या सुद्धा आपल्याला सुखावतात. आई या सगळ्या कौतुकांचा ना माझ्यावरती काही फरक पडणार नाही. यू डोंट वरी. तुमच्या बदलत्या पिढीचं जग बघून मला काळजी वाटते, एवढंच. आई तुला असं वाटतं का की या बदलत्या पिढीमध्ये तुझी मुलं बदललीये? माझा माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे. पण आजूबाजूला ज्या घटना घडतात ना गायत्री, त्याच्याने माझा जीव खालीवर होतो बघ. आणि तुला तुझ्या बाबांचा स्वभाव माहितीये, स्वतःच्या तत्वांना किती चिकटून आहेत ते. त्यांच्या विचारांचा पराभव त्यांना इतर कुठल्याही नुकसानापेक्षा जास्त दुखावेल. आई म्हणून तर बाबा इतरांपेक्षा खूप वेगळे आहेत ना. म्हणजे आई वडील त्यांच्या मुलांना किती पॉकेट मनी देतात, त्यापेक्षा ते आपल्या मुलांवरती काय संस्कार करतात हे त्यांना जास्त महत्वाचं वाटतं. आणि म्हणूनच ते स्वतःचा स्वाभिमान समजतात तुला. पण गायत्री, तू जर कधी त्यांना... आई मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. मी अशी कुठलीही गोष्ट करणार नाही ज्यामुळे तू आणि बाबा दुखावले जाल. डोंट वरी. कधी गोडंबा मजा. बाय. हाय ब्रो. काय कुठपर्यंत आली आहे तुमची प्रेमाची एक्सप्रेस? एक्सप्रेस हायवेला शोभेल अशीच सुटली आहे. पण प्रगती म्हणावी तशी दिसत नाहीये. कशी दिसेल? म्हणजे आमच्या लव्ह स्टोरी मध्ये आहे ना, तिच्यावर झालेल्या संस्काराचे टोल नाके आडवे येतात. म्हणजे मी काही बोलायला लागलो ना की दर 2 वाक्यानंतर एक टोल नाका. माझे बाबा, त्यांचे स्वप्न, त्यांचे आदर्श. अरे बापरे, म्हणजे अजून तू टोलच भरतोयस का? डोंट वरी किटू, लवकरच काहीतरी चांगलं घडेल. ऐक ना ब्रो, तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. ती तुला भावही देत नाहीये. तू का तिच्या मागे मागे करतोयस? तुला नक्कीच कुठलं तरी अट्रॅक्शन आहे तिच्याबद्दल. आहेच, नक्कीच आहे. किटू, तिच्यातल्या इनोसन्स, निरागसतेचं अट्रॅक्शन आहे. तिच्यातल्या साधेपणाचं अट्रॅक्शन, तिच्यातल्या अगदी सहजतेचं अट्रॅक्शन. ब्रो, तू कम्प्लीट वेडा झालायस. तुला ना ट्रीटमेंटची गरज आहे.
ऋतू मी तिच्या बाबतीत खूप सिरियस आहे. अँड आय हॅव डिसाइडेड टू मॅरी हर.